डॉक्टर समीर दलवाई यांची मी थोडक्यात आपल्याला ओळख करून देते. डॉक्टर समीर दलवाई हे बालरोग तज्ज्ञ आहेत. गेली 21 वर्ष ते स्पेशल मुलांसाठी काम करतात. तर आज आपण त्यांच्याकडून ऑटिझम हा आजार नेमका काय आहे ते जाणून घेऊया. डॉक्टर समीर दलवाई, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, 2 एप्रिलला आपण वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे साजरा केला, तर त्या निमित्ताने आपण काय सांगाल? मला वाटतं आपण गेली 80 वर्ष या ऑटिझम च्या नावाने ज्या गोष्टीला आपण किंवा ज्या आजाराला म्हणा, विकाराला आपण ओळखतो, त्याला 80-81 वर्ष आता झालेली आहेत आणि जगभर त्याची संख्या ही झपाट्याने वाढत चाललेली आहे. तेव्हा त्या अनुषंगाने 2 एप्रिल असेल किंवा पूर्ण एप्रिल महिना असेल, त्याच्यात ह्या प्रॉब्लेमवर चर्चा करणं आणि पालकांकडे ही माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, या वर्षीची थीम नेमकी काय आहे? थीम आहे ब्रेकिंग द स्टिरियोटाइप्स. आणि स्टिरियोटाइप्स म्हणजे आपण बघितलं की एक टिपिकल, आपण एक कुठल्या तरी व्यक्ती किंवा एक समाजाला आपण एक टिपिकल असं मानतो की हे असेच आहेत. त्याचप्रमाणे ऑटिस्टिक असलेल्या मुलांच्या बद्दल काही स्टिरियोटाइप्स आहेत की असेच असणार, त्यांच्यात सुधार होणार नाही वगैरे वगैरे. तर म्हणून ते स्टिरियोटाइप्स ब्रेक करणं हे गरजेचं आहे. म्हणजे ज्या गैरसमजुती या मुलांबद्दलच्या आहेत त्या कुठेतरी दूर सारणं हे या वर्षीची थीम आहे. डॉक्टर, मग नेमका हे ऑटिझम हा जो आजार आहे तो काय आहे नेमका? सर्वात प्रथम मी ऑटिझमची लक्षणे कशी ओळखायची मी सांगू इच्छितो. कारण समाजात 2 ते 3% जर कुठला प्रॉब्लेम असेल तर मला वाटतं तो मलेरिया, टीबी पेक्षा जास्त आहे आणि ओळखता येत नाही. बऱ्याच वेळा माझ्याकडे अगदी 10-12 वर्षाच्या मुलांना मी बघतो आणि तेव्हा कळतं की ह्या मुलांना हा प्रॉब्लेम होता जो मिस झालेला. कारण कधी कधी लक्षणं सौम्य किंवा माइल्ड असतात. तर मेन मुद्दा असा आहे की ज्या मुलांना जन्मापासून आय कॉन्टॅक्ट म्हणजे एकामेकाच्या आपण बोलतोय, आपण एकामेकाचा आय कॉन्टॅक्ट आहे, आपण एकामेकाकडे बघतोय. आता मी बोलत असताना तुम्ही मान हलवताय, तुम्ही बोलत असताना मी मान हलवेन. तर जे एक रेसिप्रोकल किंवा टू अँड फ्रो, गिव्ह अँड टेक असतं एक सोशल बिहेवियर मध्ये. सोशल बिहेवियर म्हणजे 2 माणसं एकामेकाशी कशी वागतात, एकामेकाला कशी समजून घेतात आणि त्या पद्धतीने आपलं आचरण चेंज करत असतात. तर त्याला आपण सोशल बिहेवियर म्हणतो. तर आय कॉन्टॅक्ट असणं किंवा ह्या मुलांना आय कॉन्टॅक्ट नसतो, हाक मारल्यावर त्यांना स्वतःच हाक मारल्या म्हणून पाठी वळून बघायला पाहिजे, या गोष्टी सुरुवातीला कळत नाही. नंतर आपण बघतो की हळूहळू 1.5-2 वर्षाला लक्षात येतं की ही मुलं बोलत नाहीयेत किंवा उशिरा बोलतायत आणि तेव्हा आपल्याला जास्त काळजी वाटायला लागते की काहीतरी प्रॉब्लेम आहे मुलात. तर माझ्याकडे येणारे 95% लोक मी जे म्हणेन की ते आमचं मूल बोलत नाहीये किंवा उशिरा बोलतंय म्हणून येतात. अजून एक मुद्दा असा असतो की ह्या मुलांना वागायचं कसं कळत नसल्यामुळे ते वर्गात बसू शकत नाही किंवा कुठल्याही सामाजिक सिच्युएशन मध्ये कसं वागायचं कळत नाही. मग प्रत्येक ठिकाणी ते धावपळच करत असतात, मस्ती करत असतात. म्हणूनही शाळेतून कंप्लेंट्स येतात त्यांच्याबद्दल आणि अर्थात मग शाळेत अभ्यास होत नाही. तर आमच्याकडे येणारी जी मुलं आहे, जो वर्ग आहे, तो ह्या कंप्लेंट्स किंवा ही लक्षणे असल्यामुळे त्यांना असं डाऊट येतो की ह्या मुलांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा मुलांना जर वेळेवर बोलता येत नसेल, जर मुलांना बोलण्यात काहीतरी अडथळा असेल, त्यांचे आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित नसेल, हाक मारून लक्ष देत नसतील, स्वतःच्या वयाच्या मुलांच्या बरोबर खेळत नसतील, कुठे कसं वागायचं कळत नसेल, हायपर ऍक्टिव्ह असतील, ही जर लक्षणं असली तर आपल्याला ऑटिझमची शंका आली पाहिजे. डॉक्टर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता म्हणालात की सध्या याचं प्रमाण झपाट्याने वाढतंय, तर त्याची नेमकी काय कारणं आहेत आणि सध्याची काय स्थिती आहे? कमालची गोष्ट अशी आहे की गेले 80-81 वर्ष आपल्याला ही लक्षणं ओळखता येतात आणि ही लक्षणं एका स्वरूपात असली म्हणजे 5पैकी 4 वगैरे वगैरे, तर त्याला ऑटिझमची पदवी दिली जाते. आणि त्याच्यानंतर जी लक्षणं आहेत त्यांनाच आपण टार्गेट करून त्यांची ट्रीटमेंट दिली जाते. याचा अर्थ पालकांना वाटतं माझं मूल बोलत नाही, मग डॉक्टर ह्याला बोलायसाठी मी काय करावं? आमच्याकडे यायच्या अगोदर स्वतःच घरी प्रचंड बोलण्याचे प्रयत्न केले जातात. ऑटिझम असलेलं मूल जर बोलत नसेल तर त्याला आपण बोललो तर ते बोलेल, ही अशी चुकीची कल्पना आहे. त्याचं एक उदाहरण मी देईन की ताप आला तर आपण तापासाठी पॅरासिटामॉल सर्वच खातो किंवा ओल्या कपड्याच्या घड्या आपण सर्वच ठेवतो. पण जर 2 दिवसात ताप कमी होत नसेल तर आपण पॅरासिटामॉल खात राहत नाही.
आपण मग त्या तापाचं कारण काय, रोग काय तापाचं, या लक्षण कुठल्या रोगामुळे येतोय हे विचार करतो. आणि जर मलेरिया निघाला, मगाशी मी सांगितलं मलेरिया डायग्नोज झाला, तर मग आपण अँटी मलेरियल किंवा मलेरियावर औषधं घेतो. आणि ती जर व्यवस्थित झाली तर ताप आपोआप कमी होतो. अनफॉर्च्युनेटली ऑटिझम अशी एक परिस्थिती आहे गेले 81 वर्ष की आपण लक्षणांच्याच ट्रीटमेंटच्या पाठी लागलेलो आहोत. तर पालकांच्या लक्षात येतं माझं मूल बोलत नाही, त्याला बोलायला कसं लावायचं, हे 100% पालकांना हा विचार असतो. आणि त्याच्यात त्यांची चूक नाहीच ना, कारण मलेरियासाठी पण येतात तेव्हा ते मलेरिया कुठे सांगतात, ते तापच सांगतात. डॉक्टरांचं काम आहे की ही जी लक्षणं तापाची दिसत आहेत, थंडी ताप येतोय, हा कुठल्या कारणामुळे येतोय. अनफॉर्च्युनेटली याच्यावर जेवढं संशोधन व्हायला हवंय ते त्या व्यवस्थित मार्गाने झालेलं नाही. आणि म्हणूनच आज आपण हायपर ऍक्टिव्ह किंवा अतिचंचल मूल आहे त्याची अतिचंचलता कमी करण्यासाठी थेरप्या, बोलत नाही त्याला बोलायला लावायच्या थेरप्या, त्याला लोकांशी वागायचं कसं कळत नाही म्हणून ते कसं वागायचं त्याची ट्रीटमेंट. आणि हे जर होत नसेल तर मग औषधं देऊन त्याला एकदम शांत करायची ट्रीटमेंट. आणि ही ट्रीटमेंट अशी रीतीने दिल्यामुळे आपण मलेरियाच्या तापावर पॅरासिटामॉल खात राहिलो तर किती दिवस खायचं, किती डोस खायचं, कधीपर्यंत खायचं आणि तो ताप कधी जाईल, ह्या प्रश्नांची उत्तर देताच येत नाही. तेव्हा या लक्षणांवर जे ट्रीटमेंट, त्याला आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणतो, तो स्पीच असेल किंवा बिहेवियर असेल किंवा रिडिंग रायटिंग असेल, त्याच्यावर सिम्प्टोमॅटिक आपण थेरपी घेत राहिलो तर किती वर्ष घ्यावी लागेल, कधी मूल बरं होईल, होणारच बरा की होणार नाही, याची काहीच उत्तर देता येत नाही. आणि म्हणून अनफॉर्च्युनेटली बिचारे पालक त्याच्यात वर्षानुवर्ष हा ते सांगतोय तो ते सांगतोय हे ऐकत ते करत राहतात. मग डॉक्टर, पालकांनी नेमकं काय करायचं, म्हणजे आपल्या मुलाकडे कुठल्या दृष्टीने बघायचं आणि ही सगळी लक्षणं त्याची ओळखू यायला पाहिजेत? कमालीची गोष्ट आहे की अमेरिकेत बऱ्याचशा आजारांवर, रोगांवर, विकारांवर रिसर्च झालेला आहे, संशोधन झालेलं आहे आणि त्याचं कारण शोधता आलेलं आहे. पण ऑटिझमवर कारण शोधता आलेलं नाही. हे आमच्या लक्षात आलं गेल्या 21 वर्षाच्या कामात. तेव्हा काही वर्षापूर्वी आमच्या लक्षात आलं की मुलाला ओळखता कसं येईल, काही टेस्ट न करताना, किंवा आपण टेस्ट नाहीच आहेत पण आपण जे लक्षणांची बेरीज न करताना पण कसं पटकन बघून सांगता येईल. तर एवढ्या वर्षात माझ्या एक लक्षात आलं की ज्या मुलाचं लक्ष लोकात नसतं, माणसात नसतं, हा जनरली इम्प्रूव्ह होत नाही. आणि ह्याच्यावर काम करत असताना आमच्या एक लक्षात आलं की हा मूलभूत कारण ऑटिझमचे लक्षण होण्याचा, या मुलाला जन्मापासून त्याचं लक्ष, त्याचा फोकस हा वस्तूंमध्ये केंद्रित आहे आणि त्याचं लक्ष आणि फोकस माणसात किंवा मनुष्यात नाही, हे आमच्या लक्षात आलं. आणि याचं आम्ही असं नाव मराठीत दिलेलं आहे, अति वस्तुमग्नता आणि कमी मनुष्यमग्नता. म्हणजे स्वमग्नता आपण म्हणूया याला? हे चुकीचं आहे स्वमग्न म्हणणं. आणि ज्या व्यक्तीने स्वमग्न याला नाव दिलं त्यानेच खरा घात केलेला असं मी म्हणेन. कारण ही मुलं स्वमग्न नसतात. स्वमग्न कोण असतो? जो कोणी ऋषीमुनी असेल किंवा कोणी आपल्या ह्याच्यात ध्यान लावून बसला असेल की मैं कहां से आया, मैं कौन हूं, याला स्वमग्न म्हणूया. स्वतःच्या बद्दल विचार करणाऱ्याला किंवा स्वतःत गेलेल्या व्यक्तीला आपण स्वमग्न किंवा आत्ममग्न म्हणूया. ही मुलं स्वतःत नाही, ही मुलं वस्तूत आहेत. अच्छा, आपल्याला वाटतं स्वतःत, कारण ते इतरात बघत नाहीत. म्हणून मी म्हटलं की स्वतःमध्ये गुंतलेली आहे. करेक्ट, ती स्वतःमध्ये गुंतलेली नाहीत, ती वस्तूंमध्ये गुंतलेली आहेत. म्हणजे इथेच कुठेतरी डॉक्टर मग या मुलांना ओळखण्यामध्ये पालकांची गफलत होत असेल. पालकांची कशाला आपण बोलूया, डॉक्टरांची होते. पूर्ण मेडिकल फ्रॅटर्निटी झालेली आहे. पण आमच्या संशोधनात हे क्लिअरली दिसतं की ही मुलं, यांना आम्ही अतिवस्तुमग्न आणि कमी मनुष्यमग्न म्हणतो. आणि 2-2, 3-3, 4-4 वर्ष ट्रीटमेंट केलेली आई वडील जेव्हा माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात की आम्ही एवढे वर्ष ट्रीटमेंट केलं, आम्हाला काही कळलंच नाही ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, तेव्हा मी जेव्हा ही एक ओळ म्हणतो ते लगेच आई समोर स्माइल करतो, डॉक्टर हेच आहे. कारण त्याने लहानपणापासून त्या मुलाला तिच्याकडे लक्ष न देताना वस्तूंकडे लक्ष असतं. तर मुलं काय करतात, एखादी वस्तू हाती लागत नसेल तर मग आईचा हात धरतील आणि तो हात खेचून घेऊन जातील ती वस्तू मिळेपर्यंत. द मोमेंट ती वस्तू मिळाली आईला बेदखल करतात. म्हणजे त्यांना फक्त आणि फक्त वस्तूचं जे जग आहे त्याच्यात त्यांचा फोकस असतो. आता हे समजून घेण्याचं खूप गरजेचं आहे पालकांना, कारण ह्याच्यातच त्याची ट्रीटमेंट आहे. जे मूल मनुष्यमग्न असतं, म्हणजे जन्म झाल्यानंतर तो रडला की आई लगेच येते, म्हणून त्याला कळतं की आईकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण मला सर्व माझं काम आईच करते. म्हणून सर्वप्रथम मनुष्यमग्नता ही जन्मानंतर येते. आणि ती काय येते, कारण या मुलाला कळतं की मी रडल्यावर टेबल खुर्ची काय हलत नाही, जे मला करते ती एक व्यक्ती आहे. आणि म्हणून त्याला कळतं की हे मनुष्य आहे जे माझ्याशी इंटरॅक्ट करू शकतं, म्हणून त्याचं लक्ष जास्त आईकडे जातं. आता तो शोधतो आईला दिवसभर, कधी कधी रडतो तेव्हा आई येत नाही, त्याच्या लक्षात येतं की रूम मध्ये जर आई नसेल
तर रडण्यात उपयोग नाही, कारण ती येत नाही. आता तो रडत नाही आई नसताना, आई समोर आली की रडतो. आता ह्याला आपण बिहेवियर म्हणतो. म्हणजे रडणं हे इम्पॉर्टंट नाही, कधी रडायचं कधी रडायचं नाही हे त्याला कळायला लागतं माणसासारखं. दाराची बेल वाजली की आई जाऊन दार उघडते, नाही तर उघडत नाही हे त्याला कळतं. जेवणाच्या वेळ झालं तर ताटं लावतो, नाही तर लावत नाही. म्हणून मूल जे आई वडिलांना बघतं हे वागायचं कसं माणसासारखं, कुठे काय करायचं कुठे करायचं नाही शिकतं. हे करता करता 8, 9, 10 महिन्यात त्याला इशारे कळायला लागतात, कारण तेवढं ब्रेन डेव्हलप झालेलं आहे मनुष्याच्या मार्गावर. आणि म्हणून 8, 9 महिन्याच्या मुलाला आपण हाताने असं हे केलं की त्याला कळतं की आई जाणार आहे, किंवा बोट दाखवून कुठे आपण पॉइंट केलं तर ते मूल त्या दिशेने बघायला लागतं आणि काही महिन्यानंतर स्वतः बोटाने आपल्याला दाखवायला लागतं काही दिवसानंतर. याला आपण म्हणतो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तेव्हा जर मनुष्य मग्नता असेल तर वागायचं कसं हे कळायला लागतं. ते कळता कळता इशारे कसे वापरायचे हे कळतं. हे जर पहिल्या वर्षात परफेक्ट झालं तर वर्ष 6 वर्षाला त्याला त्याच इशाऱ्या सोबत आपण जे शब्द बोलतो, बाय बाय, इकडे बघ, लुक हिअर, कम, टेक, हे इशाऱ्याच्या आधारांवर जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याला बोलायचं कसं हे कळतं आणि मग नंतर तो बोलायला लागतो. आणि 1-2 वर्ष बोलल्यानंतर मग अ आई ई किंवा एबीसीडी त्याला कळतं. ज्या मुलाला ऑटिझम आहे त्याला स्पीच मध्ये किंवा बिहेवियर मध्ये मूलभूत प्रॉब्लेम नाही. त्याचा मूलभूत प्रॉब्लेम पहिलीच स्टेप आहे की त्याचं लक्ष माणसात नव्हतं, म्हणून कुठे कसं वागायचं, म्हणून इशारे कसे वापरायचे आणि म्हणून कसं बोलायचं हे कळलं नाही. पण त्याचबरोबर त्याचं लक्ष वस्तूत होतं. तर माणसांकडून न शिकताना तो वस्तूंकडे शिकतो. वस्तूंकडे काय शिकता येतं, प्रत्येक वस्तू एका पॅटर्न मध्ये ऑर्गनाइज असते किंवा एका पॅटर्न मध्ये चालते. हे मूल पॅटर्न वगैरे होतं, अगदी पॅटर्न उस्ताद होतं आणि तो पॅटर्नचा एक्सपर्ट होतो. म्हणून जे पॅटर्न त्याला आवडतात तो हुबेहूब कॉपी करू शकतो, जे पॅटर्न आवडत नाही तो कधीच करणार नाही. आता हे काहीच माहित नसतं आपल्याला ओळखता येतं की मूल बोलत नाही, मग आपण म्हणतो आई बोल, आई बोल, आई बोल. आता अर्थात पहिले स्टेप झाले नाही म्हणून आई बोल ही समज येणार नाही आणि समजून तो बोलणार नाही. पण तुम्ही 200 वेळा जर बोललात, 300 वेळा बोललात आणि हा पॅटर्न त्याला आवडला तर तो हुबेहूब रिपीट करतो, आई बोल. आपल्याला वाटतं तो बोलतोय पण तो बोलत नाहीये, तो पॅटर्न कॉपी करतोय आणि ह्याच्यात आपण फसतो. नक्कीच डॉक्टर, या मुलांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ कशी असते? अगदी 95%, 98% मुलं म्हणालाल तर त्यात शारीरिक प्रॉब्लेम काही नसतो आणि ह्याच्यामुळे अजून गफलत होते, कारण ते दिसताना किंवा शारीरिक वाढ त्यांची परफेक्ट असते. फक्त तुम्ही जे बौद्धिक म्हटलं, बऱ्याचशा मुलांना बौद्धिक प्रॉब्लेम पण नसतो. फक्त त्यांना लोकांशी वागायचं कसं, लोकांना समजून कसं घ्यायचं, त्या सिच्युएशन मध्ये आपण कसं वागलं पाहिजे आणि त्या सिच्युएशन मध्ये आपण काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे आणि कधी गप्प बसलं पाहिजे हे कळत नाही. म्हणून खरं म्हणजे त्यांचा बुद्ध्यांक तपासणं हेच अवघड असतं आणि एक्झॅक्ट बुद्ध्यांक कळत नाही. पण ह्याच मुलांचं आपण जर ऑब्जेक्ट बेस्ड असेसमेंट घेतलं, म्हणजे कलर मॅपिंग, शेप सॉर्टिंग, पझल्स घेणं किंवा पोपटर्स सारखे रिपीट करायच्या गोष्टी आहेत, तर त्याच्यात त्यांचा स्कोर खूप जास्त येऊ शकतो. आणि म्हणूनच बौद्धिक जेव्हा आपण म्हणतो, बौद्धिक काय, बौद्धिक वस्तूंशी, पॅटर्नशी जर तुम्ही कनेक्टेड घेतलं तर खूप चांगला स्कोर येईल. पण काकीशी कसं वागायचं, मावशीशी कसं वागायचं, आता हे मी उदाहरण देत असतो. मुलाला हे कळलं पाहिजे की एखादी कुस्की काकी असेल तर तिच्याकडे जरा जपून वागलं पाहिजे आणि एखादी प्रेमळ काकी असेल तर वाटेल तिकडे मस्ती केलेली चालते, पण मग ती कुस्की काकी आली की लगेच शांत बसलं पाहिजे. ही जी लोकांना ओळखण्याची क्षमता आहे ही आपल्याला घरातून सुरू होते. प्रथम आई वडिलांकडून, नंतर आजी आजोबा, नंतर काकी मावशी आत्या, नंतर शेजारी, नंतर दुसऱ्या समाजातली माणसं, त्याच्यानंतर लांबचे नातेवाईक, त्याच्यानंतर शाळा. कारण मुलाची कॅपॅसिटी असते लोकांना कसं ओळखायचं आणि लोकांची कसं डील करायचं आणि ते करत असताना स्वतःवर नियंत्रण कसं करायचं. जर त्याला फक्त आई ओळखीची असेल तर उद्या जॅपनीज बाई आली तर तिच्याशी कसं वागायचं नेमकं कळू शकणार नाही, कारण खूप मोठा गॅप आहे. म्हणून प्रथम पालकांना मी हेच समजवतो की आधी आई बाबा, घरातली आजी आजोबा, तुम्ही वस्तू सर्व बाजूला सारा. आणि सर्वात वर्स्ट वस्तू जी आता झालेली आहे ज्याच्यामुळे ऑटिझम वाढत चाललंय तो आहे मोबाईल आणि टीव्ही. आणि घरात काकी मावशी आजी अगोदर असायच्या तेव्हा हा विकार किंवा आजार नवीन नाही. आमच्या कोकणात एक शब्द आहे माणूसघाण, म्हणजे त्या माणसाला कोणाकडे जायला यायला आवडायचं नाही, पण तो उत्तम कारिगर असायचा, तो उत्तम मेकॅनिक असायचा किंवा म्युझिशियन असायचा. म्हणजे ज्या गोष्टी पॅटर्न मध्ये चालायच्या त्याच्यात तो उत्तम होता. पण माणसं पॅटर्न मध्ये नाही ना, सोशल लाईफ नाही, कारण एक मित्र असा तर दुसरा मित्र तसा, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला विविधपणा लागतो. या लोकांना ते कमी होतं.
पण तरी सुद्धा 30-40 वर्षापूर्वी घरात गावात एवढी माणसं असायची की त्याच्यात ही ओळखायची क्षमता जरी कमी असली तरी माणसं त्याला ती द्यायची. म्हणजे आज व्हिटॅमिन डी कमी असला तर व्हिटॅमिन डी आपण बाहेरून पाजतो. तर मनुष्य मग्नता कमी असेल तर पूर्वी मनुष्य एवढे असायचे घरात, एकत्र कुटुंब पद्धती एकत्र पूर्वी असायची. ती मुलाला मिळायची आणि ऑब्जेक्ट्स खूपच कमी होते. टीव्ही मोबाईल नव्हते. आता सध्याच्या काळात ही परिस्थिती टोटली बदललेली आहे. घरात माणसंच नाही असली तरी ती पण मोबाईलवर आहेत आणि मुलाच्या समोर वस्तू दिलेल्या जातात आणि म्हणून ऑटिझम हा वाढत चाललेला आहे असं माझं मत आहे. डॉक्टर समीर दलवाई, मला सांगा की जर असं पेशंट किंवा असा बाल्य तुमच्याकडे आला तर काय ऍडव्हान्स ट्रीटमेंट याच्यात आली आहे? ऍडव्हान्स ट्रीटमेंट खरी म्हणजे खूप सोपी आहे. आम्ही मुलांना सांगतो, पालकांना रादर सांगतो की सर्वप्रथम तुम्ही ही जी वस्तुमग्नता आहे ही कमी करण्यासाठी वस्तू कमी करा आणि सर्वात वर्स्ट वस्तू आहे मोबाईल आणि टीव्ही. सर्वप्रथम तुम्ही टीव्ही मोबाईल बंद करा. अगदी 20-25 दिवसात पालक मला सांगतात की थोडा फरक आहे, कारण ते कॉम्पिटिशन आहे. जर तुम्ही मोबाईल मुलाच्या समोर ठेवलं तर ती वस्तू एवढी आकर्षक आहे की आई वडील त्याच्या समोर कॉम्पिटिशन करू शकत नाही आणि आजच्या बिझी जीवनात. तेव्हा प्रथम तुम्ही टीव्ही मोबाईल बंद करा. एवढंच नाही तर अगदी रूम तुम्ही खेळण्याने भरलेली आहे, म्हणजे ते ब्लॉक्स आहेत, ठोकळे आहेत, बॉल्स आहेत, कलर्स आहेत, पुस्तक आहेत. काही वेळ तुम्ही ते जरा बाजूला सारा. आणि मनुष्य मग्नता म्हणजे स्वतः आई वडिलांची प्रथम, स्वतःच्या वयाच्या मुलांकडे सुरुवात होऊ शकत नाही, स्वतः आई वडिलांची सुरुवात होऊ शकते. तर मी आई वडिलांना सांगतो तुम्ही खाली बसा मुलाबरोबर, मुलाच्या लेवलवर या आणि अगदी मूल तुमच्याकडे बघेल आणि हसेल अशा गोष्टी करा, त्याला आकर्षित करा. अगदी विदूषकासारखं तुम्ही वागा आणि विदूषकासारखं वागल्यानंतर ते मूल आपल्याला बघायला लागतं, हसायला लागतं. एकदा त्याचा ओढा आपल्याकडे आला की त्याला कळतं अरे मजा तो इसमें है, वो इसमें टॉयज में कुछ नहीं है. आणि हे कळायला लागल्यावर तो आईकडे बाबांकडे यायला लागतो. आणि ही पहिली स्टेप असली पाहिजे जी आम्ही सर्वांना सांगतो. याचं उदाहरण असं आहे की पालकांना मी सांगतो की आता तुम्ही जर मूल तुमच्या रूम मध्ये आलं आणि तुम्ही लॅपटॉपवर बसलात तर काय होतं, काय नाही, तो लॅपटॉप खेचतो आणि मला ढकलतो. मी त्यांना सांगतो की आधी तुम्ही लॅपटॉप मोबाईल हे सर्व मुलाचं बंद करा, तुम्ही तुमचं पण बंद करा आणि तुम्ही बसा मुलाबरोबर आणि मी सांगितलं तसं विदूषकाप्रमाणे खेळायला लागा. 1-2 महिन्यात असा वेळ येईल की जेव्हा तो रूम मध्ये आता येतो आणि तुम्ही लॅपटॉपवर असाल तर आता तो लॅपटॉप बाजूला ढकलेल आणि तुम्हाला खेचेल किंवा तुम्हाला ओढेल, माझ्याशी खेळा, मस्ती करा, करमणूक करा माझी. दिस इज द फर्स्ट स्टेप. आता हे झालं की आपण नॉर्मल ट्रॅकवर आलो, कारण मनुष्य मग्नता सुरू झाली तर मग मनुष्याला बघत बघत घरात कसं वागायचं हे मूल शिकतं स्वतःच्या घरात. हे शिकता शिकता आपण जर इशारे वापरत राहिलो आणि खूप जास्त बडबड करत राहिलो नाही आणि इशारे वापरत राहिलो तर मुलाला वागायचं कसं आणि इशारे हे कळू लागतं. आणि एकदा बोलायला व्यवस्थित लागला, काकी मावशी आत्या मामीच्या घरी 2-2 दिवस आईशिवाय जर राहू शकला तर मग शाळेतल्या टीचरकडे पण 2 तास राहू शकेल. आणि ह्या पद्धतीने आपण जर गेलो तर काही मोठी ट्रीटमेंट न करताना सुद्धा मुलं बरी होतात. याच्यात फक्त मी असं म्हणेन की तरी सुद्धा आपण बालरोग तज्ञांना दाखवणं हे आवर्जून दाखवलं पाहिजे. त्यातल्या त्यात तुमच्या शहरात, तुमच्या गावात डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन म्हणजे माझ्यासारखे मुलांच्या विकासाशी निगडीत जे डॉक्टर काम करतात त्यांना जर अवेलेबल असले, न्यूरोलॉजिस्ट असले, त्यांना तुम्ही दाखवलं पाहिजे. त्याचबरोबर जर त्यांचं म्हणणं असेल की हे तुम्ही करा पण याबरोबर काही थेरपीज पण करा तर तुम्ही आवर्जून त्या थेरपीज पण केल्या पाहिजे. पण हे करत असताना घरी तुम्हाला मुलाला वस्तुमग्नता कमी करायची आहे आणि मनुष्य मग्नता वाढवायची हे विसरू नका. तासन तास थेरप्या करत राहायचं, म्हणजे रेड कलर मॅपिंग, शेप सॉर्टिंग, पझल सॉल्व्हिंग आणि कोणाकडे बघायचंच नाही, अशी जर ट्रीटमेंट असेल तर त्याने फायदा कमी होईल. अच्छा डॉक्टर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला विचारावासा वाटतोय की जी ऑटिझमची मुलं आहेत ती या ट्रीटमेंटनी किंवा वेगवेगळ्या थेरपीजनी किंवा तुम्ही आता पालकांना सांगितलं की त्यांनी खूप लक्ष मुलांकडे दिलं पाहिजे, खूप अटेंड मुलांना केलं पाहिजे, हे सगळं करून ती मुलं काही वर्षानंतर पूर्णपणे बरी होतात का, आपल्यासारखी नॉर्मल होतात का? माझ्या अनुभवात होतात. पण तुम्ही म्हटलं की आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. लक्ष आजही देतात, मी लक्ष देत नाही असं म्हणत नाही, पण लक्ष द्यायला काय सांगितलं जातं की तुम्ही ही खेळणी आणा, ही तुम्ही त्यांना नंबर शिकवा, रायटिंग शिकवा, बोलायला शिकवा आणि त्याच ते ठोकळे लावायला, पझल सॉल्व्ह करायला हे शिकवा. म्हणजे ते वेळ देत आहेत पण ते वेळ कशात घालवत आहेत, त्या मुलाला अजून जास्त वस्तुमग्न करण्यात घालवत आहेत. तर मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही बेसिक प्रॉब्लेम ओळखा की अति वस्तुमग्नता आणि पॅटर्न मग्नते म्हणूनच मूल पॅटर्न युक्त होत आहे. आपल्याला त्याला पॅटर्न युक्त करायचं नाही,
कारण समाजात लोक पॅटर्न प्रमाणे वागत नाही. बरोबर. याच्या विरुद्ध तुम्ही जाऊन लोकात मुलाला कसं वागलं पाहिजे इकडे लक्ष द्या. आणि ज्या थेरप्या तुम्हाला दिल्या जात आहेत, जी ऍडवाइस तुम्हाला दिली जाते, त्या अनुषंगाने जर तुम्हाला दिसत असेल की मुलाचं पॅटर्न बिहेवियर कमी होत आहे आणि आईकडे बघण्याचा वेळ वाढत चाललाय, काकीकडे बघतोय, काकीशी तो इंटरॅक्ट करतोय, मामांशी इंटरॅक्ट करतोय, म्हणजे ह्युमन एंगेजमेंट किंवा ह्युमन इंटरॅक्शन जर वाढत असेल तर ही खरी चांगली थेरपी तुमच्या मुलासाठी ठरू शकते. आणि तुमचं मूल हळूहळू तुम्ही स्टेप बाय स्टेप केलात तर आमच्या संस्थेत आमचा अनुभव आहे की बरीचशी मुलं अगदी नॉर्मल होऊ शकतात. नक्कीच डॉक्टर.